नमस्कार मित्रांनो, स्वागत करते परत एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. त्याचं नाव हा साहिल घाडी ब्लॉग. तर आता तुम्ही या ड्रेसिंगवरून तुमका कळलाच असाल की मी खय इलोय आणि कशासाठी इलोय. तर आता मी इलोय दादर का, आणि आता वाजले 7. तर आता टीम टाकलेली आहे. म्हटलं बघूया कोणासोबत हा काय माहीत नाही, पण ज्याच्यासोबत पण असतात त्याच्यासोबत आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आता बघूया, भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओत. तर सर तुम्ही काय करा, टू बी कंटिन्यू विथ साहिल घाडी ब्लॉग. चल अगली गेट सामने साहिल घाड़ी देखते हैं क्या करता है. आणि उठा के मारा है आणि चेहरा. सो गाईज, आत्ताच एक नाही 2 मॅच झाले, म्हणजे सिरीज घेतला होता आम्ही. तर ती सिरीज जिंकला, म्हणजे 1000 रुपयाची होती. मस्तपैकी काम 25 केला, 1000 रुपये घेतला. मस्तपैकी 2 वडापाव खाल्ला. आता बसव ना पूलमध्ये. जाम मजा आली होती खेळून. 4 ओव्हरची मॅच होती, पण त्याच्या 4 ओव्हर म्हणजे बॉल जायत नव्हतं त्या दबड मैदानात. त्याच्यामुळे माका वाटता बॉल जायत नाही, त्याच्यामुळे जास्त रन नाही, 50च्या आतच रन सगळे ओढते. 2 मॅचेस झाली, दोघंही पण आम्हीच जिंकला. पण ह्या मॅचेत मजा येत नाही. जी आम्ही टीम टाकताव ना, थंय बक्षीस असतात, चषक असतात, थंय मजा येताना ती हय येत नाही. टुर्नामेंट भरतात ते. सो तरी पण आपले खेळला. हेंका खाज होते एका, आणि हेंका खाज होती खाज. तरी आम्ही गेल्या आठवड्यात 1 नंबर मारला होता. यायला यांचा असा एकदा नंबर मारू लागल्यावरती या अशी सिरीज खेळतात. सिरीज खेळतात टीम टाकूच्या. तर आता काय सांगणार नाही, काही का चांगलं होतं टीम टाका, म्हणजे चषक इला बस झाला. आमका काय पैसे नको, फक्त चषक भेटला बस झाला. सो आता मी ही आमच्या गेल्या वर्षीची टी शर्ट घातलं आहे. चांगली वाटतं काय माहीत नाही, चांगली आहे तशी, पण आमची यंदाची पण टी शर्ट आहे ना काय रे, कोणी घातला भाई, कोण नाही या दाखवते तुमका नंतर भेटलो कोणतं. यंदाची पण टी शर्ट आहे ना, ती सेम व्हाईट कलर. आमची एक कलर असता तर हागरा असता, हागरा. ते काय एक चांगली अशी चव बोलतात ना, मीठ टाकल्यावर कशी म्हणजे जेवणात चव येतात, तसा येता ना तर नाही तिच्या. ए चुप. हा तुमका यंदाची टी शर्ट दाखवते. यंदाची टी शर्ट दाखव बघूया जरा. ही आमची गेल्या वर्षी टी शर्ट आणि ही यंदाची टी शर्ट. काय फरक आता माका सांगा, कायच फरक. सो आता काय टी शर्टाचा सांगून झाला. ही आमची यंदाची टी शर्ट आणि ही गेल्या वर्षीची. काय फरक नाही, असं दोन्ही पण सेमच आहे. त्या काय आहे जरा वडापाव खातो, तसं पण चांगलो हा, एवढं पण वाईट नाही हा. भाऊ वगैरे हो म्हटला नसतो, हे किती नाही म्हणतात माहिती आहे. कॅमेरा चालू त्याच्यामुळे नाही म्हणतो, म्हणजे लोकांना दाखवतात की आम्ही किती चांगले आहोत. होच ना, हे पण असे तर नेमका पण नको होतं, कारण एकच वडापाव होतो खाला नाही असतो. यांनी वाटू अर्धो खाला नाही, एक असतो. पण हेंका दाखवूचा कॅमेऱ्यात की आम्ही किती चांगले आहोत. बरं आला कॅमेरा चालू करून बोलतोय, त्याच्यामुळे माका एकट्या खाऊ घरी. भेटूया पुढे. तू मेरे से प्यार करते या नहीं? तू मेरे से प्यार करते या नहीं? नहीं करती. तू मेरे से प्यार करते या नहीं? नहीं करती. चलिए ओमकार. तर मित्रांनो, बऱ्याच टायमानंतर मॅच भरलेली होती. तर आमच्या पोरांनी एंट्री टाकला यांचा. टुर्नामेंट होती तर त्यांनी पण एंट्री टाकली. म्हणजे भरपूर टायमान त्यांना बोलवून सिरीजमध्ये काय ह्या शेवटी पैसे फक्त भेटतात, बाकी काय भेटत नाही. याचा चषक भेटत नाही. आपला एक चषक हवा. तर आता तरी टाकलेली आहे. एक जिंकलाव टाकून एक जिंकलाव पण. सो आता बघू पुढे काय होता, कारण की आता एक मॅच झाली ती 1 साईड झाली माका वाटतं, म्हणजे आमच्यातर्फे 1 साईड झाली. 6 बॉल 22 हवे, जाम हवे ते. आता बघू पुढची मॅच कशी होता, बोलांगडा होता. सो तुमका मी अपडेट देत राहा. भेटूया पुढे. चलो. लेट्स हां घेतो.
तर मित्रांनो आमच्याकडे सांगते आमच्याकडे 3 बॉलर फिक्स आहेत. हा 3 बॉलर फिक्स आहेत. तर आमच्याकडे असे पण आहेत की पाटणा बोलतात त्यांना बॉलिंग भेटत नाही म्हणून पाटणा थांब ना खाली जातं. तर यो हे का आम्ही आज विचारला की पहिल्या जाऊच्या अगोदर विचारला तू टाकणार की नाही बॉलिंग. कारण यो पाटणा कधी बोलता माहिती आहे घरी गेल्यावर ग्रुपवर मेसेज करणार काय नाही काय जात. असे आहेत आमच्याकडे. पळालो शेवटी तो कंटाळलो ऐकून. तर मित्रांनो आम्ही आता खै लाव गेस करा खै लाव. दादरचा कपल पॉइंट शिवाजी पार्क ना शिवाजी पार्क खै लाव. एक मॅच खेळला आणि इकडे येईल नजीर ऑफिस काय कोणाचा आता अजिंक्य राणेच्या ऑफिस मध्ये म्हणजे खावची गोष्ट नाही हा त्याचं राईट हँड आहे. जरी तो काय हे जरी तो त्याची चाय बी देऊ बसलो तरी चालत पण त्याचं राईट हँड आहे. त्याच्या आजची अजिंक्यराने चाय पियाल्याशिवाय घराच्या बाहेर पडत ना. फक्त काही टूर को असलो तर संडेचं पण जाता आज खेळू गेलो कसं काय माहित नाही. तरी काही जात घोड्यात घेऊया ते घोड्यावर बसून जाऊया आता. माका सांग कशा गेलं तू हे कशा गेलं हे कशा गेलं कोण नामो. हा मगाचा विषय अर्धवट राहिलो बॉलिंगचे. आता सांग तो फक्त मगाशी मी अर्धवट राहिलो तो जे आम्ही घरी गेल्यावरती फक्त ग्रुपवर बोलता बाकी असंच सांगत नाही आमच्या पुढ्यात बोलत नाही. पण त्याला लाज वाटतं म्हणून तो ग्रुपवर बोलता माका बॉलिंग देत नाही म्हणून येत नाही या नाही आमका सांगत नाही सगळ्यांका काय तरी आम्ही तुका विचारला होता तू टाकणार होतं की नाही आता सांग हे पत्ती ग काय म्हणतात पत्ती काय तो ओमकारा की चार आता सांगता मग ते का विचारला तरी नाही म्हणा पुण्यात असल्यावर घाबरतो बाबा तू या माका माहिती आहे पाटणा तू बोलणारो माणूस आमचं पण पुण्यात तू पण मस्त घोड्या कसले हे काय बघतो ते हे मग ते काय बघत वाकून काय रील. तर मित्रांनो यांचे घाण विचार असतात माझे तसे विचारच नसतात म्हणजे मी ह्यो काय करतोय ह्यो आता थांबा दाखवते कपल कोण आहे गाईज जास्त पण काही दाखवत नाही कारण बेकार वाटतं आता आमचे दिवस कधी येते असे कारण आम्ही फक्त असे रांबाड्यासारखे असे खेळो बिळो घेता आमचे दिवस असे कधी येतील माकाच कळत नाही आमचे दिवस कधी येतील कसं. गणपती बाप्पा दाखवतोय खय आता गणपतीचं महत्व सांग. बघा गणपती खय ठेवलेलो असं चांगला नाही वाटत आमका. हा तुम्ही काय पण बघू नको त्यांचे घाण विचार असतात त्यांना मी सांगत असते असला काय करू नको. तर तुमचं विचार तुमची पाळी येत तेव्हाच करा तुम्ही बाकी असं काही करू नको कारण बेकार वाटतं. त्यांची लाईफ आहे ते करू देत ना कशाला आपण जायचा आपल्या जेव्हा भेटात तेव्हाच आपण जायचा नाही तर जायचा ना. काय चालू आहे असं बेकार वाटतं पण जाऊन दे त्यांचे दिवस असे रवले पण आहेत ना एका असं दगडाच्या पाठीच रवलेले. अरे तुम्ही बघताच की त्या पण तकडे आहात. अरे काय गरज पण बघूची त्यांची लाईफ आहे ते करू देत ना. ह्यांचं आपलं खेळाचं सोडून हा असला बघू गेले. तू काय बघतो तकडे हा काय बघतो विचार घाण असतात.
आमचे विचार तसे नसतात रे बाबा, आमचे चांगले असतात. आम्ही हिला खेळूसाठी हिला ना आम्ही. काहीच दादर शिवाजी पार्क निसर्गरम्य असा निसर्गरम्य अशा दादर पार्क मध्ये रेस लावूया. नको रेस लाव, माहिती आहे. एक नंबर आहे. चलो भेटूया परत. तुमका काही नवीन भेटला तर अपडेट देत राहा, कारण आपल्याकडे भरपूर काय नाही काय असता नवीन भेटता. त्यामुळे भेटलं तर काहीतरी हां. डोळे साफ झाले गाईज, या बघून डोळे साफ झाले. आमच्या लाईफमध्ये तसा काय नसतं. आमच्या लाईफमध्ये हे बघा बेस्ट, एकदम बेस्ट. बॅट घ्यायची, रविवार संडेचा सुटायचा, काही फिरायचा नाही. बाकी इतर दिवस काही कामावर जायचा, बस एवढाच आमच्या लाईफमध्ये याचा. बाकी काय नाही, उठसूट बॅट घे चला. कारण ना आपल्याक नाही रे कोण, हा आपल्याक नाही रे कोण. तर मित्रांनो, तुमका आता विचार पडलो असा की मी झोपले की. तुमका सांगतोय एक राऊंड झाला तो, एक जिंकला. माका वाटतं 11 वाजता खेळला होता आणि आता वाजले 2:30. 11 म्हणजे 2 ते 3 तास झाले, अजून दुसरा राऊंड चालू होत नाही. मग काय करणार, झोपणार ना ते काय करणार, झोपच येणार ना. म्हणून मी आता झोपलो होतो. आणि आता माका वाटतं या दुसरा राऊंड चालू हो. मग किती माहिती आहे, कारण एकच ग्राउंड हा, नाहीतर 2 ग्राउंड असतात. तुमका ही मुंबईची माहितीच असतात, खेळी कशी असतात ती, आजूबाजू कशी मैदानं असतात. त्याच्यामुळे एकच ग्राउंड हा, नाहीतर 2 असतात. त्या एका ग्राउंडमध्ये माका वाटत नाही एवढ्याच वाईट अशी मॅच. तर आता 2:30 वाजले, माका वाटतं 3 वाजून जातील. त्याच्यानंतर आमचा दुसरा राऊंड चालू होईल. तर फायनल कधी होणार, एका ओव्हरीची होणार माका वाटतं. हां एका ओव्हरीची फायनल होणार. आधी फायनलचा विचार करीत नाही आहोत, कारण की आमचा अजून दुसरा राऊंड होता. सो बघूया दुसऱ्या राऊंडचा काय होत आता. कारण आमचे पोर आता सुस्तावले, काय माहिती आहे, जाम सुस्तावले, कंटाळले. फक्त एका वडापावावरती काय करते, तिथं झोपच येणार ना. जर सलग चालू होता तर ठीक होता, कारण सलग जर चालू होता राऊंड तर एका जरा एनर्जी भेटते, एनर्जी. तर ती आता माका वाटत नाही पोरांच्या माका वाटतं अजून 1 तास जाय, त्याच्यानंतर आमचा दुसरा राऊंड होईल. सो बघूया आता कधी होता. कारण तिरलोड, अष्टविनायक तिरलोड ही आमची टीम हा. सो हे तुमका दाखवतोय. थंय एक प्लेयर आमचो झोपलेलो बघा. सो कसे असतात आमचे प्लेयर, असे सुस्तावले जामवर. आता बघूया दुसऱ्या राऊंडला काय होतं आता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटमध्ये. बघूया आता काय अपडेट भेटला. काय असं जोगिंग बिगिंग झालं तर दाखवेन, नाहीतर डायरेक्ट मॅच खेळल्यावरच दाखवेन गेल्यावर. तर मित्रांनो आता जाम खुश आहो मी पण आणि सगळेच. नाही तुम्ही बोला मी माझा करतो. तर आता आम्ही सेमीफायनलमध्ये पोचलो आहोत. सो आता एक्साइटेड आम्ही हाव सगळे पोर. अरे असे नर्वो नको. आता आम्ही सगळेच एक्साइटेड आहोत. आता बघताव की पुढची पायरी म्हणजे लास्ट पायरी चढूची, ती म्हणजे फायनल. आता सेमीफायनल झाली की फायनल. बघू आता काय होता, पण चषकाक लागू आहो आम्ही. तर आता पोराने आमच्या 100% दिला नाही सगळ्यांनी. फक्त पहिल्या बॉलरने वाट लावला होती, एका दाखवत नाही होय, पण जाऊन देत तो चांगलो हा. कारण तो पुढे कधीतरी उपयोगात पडाल असं नाही. माझ्याकडनं पण चूक होता. दुसरी मी टाकलंय एकदम बेस्ट. 6 काय 7 रन दिले. किती दिले सांग, खरा सांग. तर सेमीफायनल जिंकला तर पुढे जाव, कारण हरला होतं काय होणार, पण हरवचं नाही आमका. मगाशी तुमका चांगलं होते, पोर आमचे सुस्तावले होते, कारण 2-2.5 तास गेले होते आमका रेस्ट घेऊन, पण सुस्तावले होते. त्याच्यामुळे माका वाटत नव्हतं नंतर खेळती असा. पण जरा वडापाव खाऊन काय झालं, तर हे सगळं खाऊन थंडा बिंडा जरा त्यांना एनर्जी भेटली, त्यामुळे त्यांनी पण बेस्ट दिला नाही. आता बघू आता फायनल काय, सॉरी सेमीफायनल काय होतं आता. आणि तुम्ही सांभाळून घ्यावा, कारण माझ्याकडे माईक नाही आहे. मी असंच बोलतो आहे, कारण बाहेरचं पण बॅकग्राऊंड आवाज येत, त्याच्यामुळे बघू पुढे. बाय.
मित्रांनो खुशी, फक्त खुशी. कारण काय माहिती आहे, आम्ही फायनल का गेला. सो जाम आता जामच खुश आहेत. एवढे खुश आहो ना. हां हे पोर सगळे जाम खुश आहेत, एवढे खुश आहेत ना जाम. आता बघू फायनल काय होता. फायनल मारुतीचा फायनल आमका, कारण गेल्या टायमाक तसाच झाला होता, थोडक्यासाठी झाला होता काहीतरी. पण आम्ही असे बारकेच पोर आहो, आमचे असं मोठं एक कोण नाही, level, एक सगळे. लेवलचे पोरगे आहो. आमचे एकच लेवल आहे. सो आता बघू काय होता. याचा फक्त पॉट फक्त पुढे इलेला. आता बघूया काय होता, कारण यांची अगोदर मॅच चालू आहे, सेमी चालू आहे. आम्ही डायरेक्ट आता फायनल काय गेला, सेमी खेळला, फायनल गेला. सो आता बघू काय होता, पुढे दाखवीनच सेमी सेमी नाही, आता फायनल का जिंकता की काय होता. कारण एकच ओव्हरीची मॅच हा, काही काळोख पण होईल जाम आता वाजले. त्याच्यामुळं बघू आता, भेटू नंतर डायरेक्ट. आता व्हिडिओ करून भेटणारच नाही, पाहिलं मारच भेटणार आहे. कारण फिल्डिंग असल्या पण काय बॉलिंग भेटतं आणि खेळोक पण जाऊ होता, तर त्याच्यामुळं व्हिडिओ करून भेटणार नाही. सो बघू आता डायरेक्ट फायनल झाल्यावरच. चलो. सो गाईज आता तर जामच खुश आहो, कारण की आम्ही फायनल पण जिंकला. तर सो जाम एक्साइटेड. आम्ही सांगितला होता फायनल काहीतरी करू, 100 नाही पण 100पेक्षा जास्त देऊ, पण आता 100पेक्षा जास्तच दिला. कारण किती 5 ओव्हरची फायनल होती, 5 ओव्हरची सॉरी नाही 5 बॉलाची फायनल होती. तर 6 रन हवे होते, एक पण रन दिलो नाही, एक पण रन दिलो नाही. मिडल ओव्हर टाकली. सो आता जाम खुश आहे. आता काय फक्त बक्षीची. आता हा पोरांच्या चेहऱ्यावरती बघू शकता तुम्ही, खुशीत खुशी. सो जाम भारी वाटला. आता बक्षीस घेऊ आणि घरची वाट. चलो. तर मित्रांनो या बघा, उत्कृष्ट गोलंदाज गेल्या टायमाक पण मिळाला होता 2025च्या एंडिंगला, आणि आता पण 2026च्या स्टार्टिंगला या मिळाला. तर जाम खुश आहे मी पण आणि आमची पुरी टीमच. सो आता काय सांगणार, जाम आनंद होता. आता थोडेसे फोटो बिटो काढताव, व्हिडिओ करताव आणि मग भेटू परत. चला. तर मित्रांनो यांचं अजून काय व्हायचंच नाही, कारण जाम हे फोटो काढतो मी. फक्त किती 2-3 सेकंदात फक्त संपवलंय, 2-3 फक्त फोटो काढलं, आणि यांचं अजून या बघा व्हायच नाही. आणि ही आमची सकाळपासूनची रवलेली मंडळी, त्यांचं पण काहीतरी नंबर लिहिलेलो हा, 1-2 काहीतरी लिहिलो. सो आता ही आमची पोर. तर त्यांनी फक्त एवढाच नाही केला नाही, कारण की बघा नाव टाकलंय नाही, याच्यावर पण नाही, आणि त्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसावर पण नाव नाही. सो एवढाच म्हणजे करू हवा होता आता. आणि जर तुम्ही यो व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तसा आधी करा, कारण की नाव आधी लागतात, कारण त्याच्यामुळे समजता की किती नंबर येलो किती नाही. नाहीतर आमचे पोर जे गावचे पोर आहेत ना ते माहिती आहेत, त्या तुम्ही काढून लावलेला असायचा तरी मुद्दा म्हणून नंबर सांगतात, असं असतं. सो असं नाही, आम्ही आता 1 नंबर मारला. ह्या चषक भेटला 2025च्या एंडिंग का पण भेटला होता, आणि 2026च्या स्टार्टिंग का भेटला. सो जाम एक्साइटेड. आणि पहिलीच ट्रॉफी आहे 2026ची. यांचं अजून काय होत नाही. चला रे बाबा. सो आता जाऊया. मी आता ह्यो ब्लॉग हयच एंड करतोय, आणि ह्यो तुमका ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो.